बरोबर. सर, खिचडी घोटाळा जो समोर आला होता त्याच्यामध्ये आता आणखी एक नाव पुढे येते ते म्हणजे अमोल किर्तीकर यांचं. तर अमोल किर्तीकर यांचा जर नोटीस गेली आहे का किंवा काय नेमका आहे यांचा रोल काय वाटतं आपल्याला? खिचडी घोटाळ्यात उद्धव ठाकरे सेनेच्या नेत्यांनी ऑफिसर्सना फोन करून करून सूचना दिल्या की ह्याला कॉन्ट्रॅक्ट द्या, त्याला कॉन्ट्रॅक्ट द्या, आणि त्यातनं किकबॅक सुरज चव्हाणच्या खात्यात गेलाय, सुजित पाटकरच्या खात्यात गेलाय, संजय राऊतच्या परिवाराच्या खात्यात पैसे गेलेले आहेत. माहिती अशीही मिळते की आदित्य ठाकरेच्या आणखीन एक सहयोगी अमोल कीर्तीकरता खात्यात पण खिचडीचे पैसे गेले आहे का, चौकशी करावी लागणार. पोलिसांनी त्यांना देखील समज बजावले. आता आमच्याकडे जे माहिती येते, पेपर डॉक्युमेंट येतात, ते आम्ही पोलीस, इन्कम टॅक्स आणि ईडीला देतो. चौकशी ते करतात, कुणाला बोलवायचं, केव्हा बोलवायचं. आता एक त्यावेळी ते पालकमंत्री यांचाही कुठला तरी सहयोगीला खिचडीचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला होता. तर ती जबाबदारी आणि अधिकार मुंबई पोलिसांचा आहे. सर, अमोल किर्तीकरांना समन्स गेलाय. मी आपल्याला परत एकदा सांगतो की उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे त्यांच्या नेत्यांना खिचडीचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले, त्यांना किकबॅक हे सगळंच दिसते. त्या सूरज चव्हाण असतो, अमोल कीर्तीकर असतो, सुजित पाटकर असतो, संजय राऊत असतो, कुणाच्या खात्यात किती पैसे गेले, कसे गेले, याची चौकशी तर मुंबई पोलीस करणार.